वा 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 विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या गटाने तर सुंदर आणि सुरेख अशा चालीवर ही कविता गाऊन दाखवलेली आहे. दुसरा गट आता तुमच्या समोर उभा ठाकलेला आहे. दुसरा गट सुद्धा श्रावण महिन्याचं गीत गाणार आहे. श्रावण महिन्याचा महिमा तुमच्या समोर सादर करणार आहे. श्रावण महिन्यामध्ये आकाशामध्ये इंद्रधनुष्य उगवत असतो. आकाशात उगवणारा इंद्रधनुष्य ते 7 रंग त्यांच्याकडे पाहून कवींनी काय म्हटलेलं आहे? अरे आकाशामध्ये जणू काही कुणीतरी गोफ विणलेला आहे. दोरीच्या सहाय्याने आपण त्या दोरींना एक कलात्मक दृष्ट्या एकमेकांमध्ये बांधून गोफ विणत असतो. मुली केसांची वेणी माळत असतात, तो सुद्धा गोफ असतो. जणू काही आकाशामध्ये सुंदर गोफ विणलेला आहे आणि आकाश म्हणजे जणू काही नभो मंडप आहे आणि त्या मंडपाला इंद्रधनुष्याचं जणू काही तोरण लावलेलं आहे. असं सुंदर चित्र असलेला महिना म्हणजे श्रावण महिना. या श्रावण महिन्याचं सुंदर सुरांमध्ये वर्णन दुसरा गट तुमच्या समोर गाऊन दाखवणार आहे. सुरुवात करा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नवो मंडपी कुणी भासे. चाराचा सूर्यास्त वाटतो सांजा तो उघडे तर शिखरावर उंच गरांगर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलनावरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय देखिले सुंदरतेचे रूप महा. बालकुमारा उडता भासे कल्पसुमांची माळ चिते उतरून येते अवनीवरती ग्रहोलाची एकमते. फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सारखी सुंदर हरणी हिरव्या पूर्णी निजगाणासह बागडती. किल्लारेही चरती राणी गोपनी गाणी गात तिथे मंज